नमस्ते, मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। भारतीय जनता पार्टीचे श्री नरेंद्र दामोदर मोदी यांनी तिसऱ्यांदा सायंकाळी 7:15 वाजता भारताच्या राष्ट्रपती मुर्मू यांच्या उपस्थितीत शपथ घेऊन पंतप्रधान म्हणून ते विराजमान झाले। एनडीएचे पंतप्रधान म्हणून ते पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि त्यांच्या सोबत भारतीय जनता पार्टीचे 61 व मित्र पक्षांचे सुमारे 11 मंत्र्यांनी शपथ घेतली। जम्बो मंत्रिमंडळ आणि नरेंद्र मोदी यांना ज्या पद्धतीने 2014 ते 2024 पर्यंत त्यांनी 10 वर्ष कारभार केला, ते स्पष्ट बहुमत असलेलं सरकार त्यांनी चालवलं, तसं हे तिसऱ्यांदा सरकार त्यांना चालवता येणार नाही। एनडीएच्या घटक दलांना त्यांना विचारात घ्यावे लागणार आहे। 272चा मॅजिक फिगर त्यांना गाठता न आल्याने 240च वर त्यांची गाडी अडकली आणि त्यामुळे एनडीएचे इतर घटक दल, मग तेलंगणाचे या ठिकाणी असलेले, आंध्र प्रदेशचे, तसेच बिहारचे नितीश कुमार आणि महाराष्ट्राचे शिंदे, बिहारचे पासवान यांच्यावर त्यांच्याकडं दामोदर आहे, यांचा टेकू आहे आणि सरकार कशा प्रकारे चालते बघायचं आहे। ज्या तडफेनं आणि निष्ठेने त्यांनी काही निर्णय घेतले, नोटबंदी असो, जीएसटीचा निर्णय असो, यामध्ये 10 वर्षामध्ये विरोधी पक्षाला देखील त्यांनी विश्वासात न घेता राज्यकारभार केला, एखाद्या हुकुमशाही पद्धतीने राज्यकारभार केला। पण आता तिसऱ्यांदा त्यांना अशा प्रकारे निर्णय घेता येणार नाही। ज्येष्ठ मंत्र्यांचा असेल, भारतीय जनता पार्टीतल्या मंत्र्यांचा असो किंवा इंडियाच्या इतर घटक दलाचा असो, यांना विचारात त्यांना घ्यावं लागणार आहे। महत्त्वाची मंत्रिपदं त्यांना द्यावी लागणार आहे आणि त्यामुळे त्यांचा कस लागणार आहे। नरेंद्र मोदी यांना असा अनुभव नाही की संयुक्त कारभार करायचा। आता ते कशा प्रकारे इतर घटक दलांना विश्वासात घेतात, त्यांच्याकडनं कामं करून घेतात आणि जर त्यांच्या घटक दलाच्या मंत्र्यांना म्हणा किंवा त्यांचं समाधान झालं नाही तरी सरकार अस्थिर होणार आहे। जरी जम्बो मंत्रिमंडळ असेल आणि बहुमतात सरकार नसल्यामुळे हे अस्थिर सरकार आहे, हे किती दिवस ते कारभार चालवतात हे आता आपल्याला बघायचं आहे। असो, नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्यांदा जे त्यांचा कारभार चालला त्याला शुभेच्छा। त्यांनी लोकशाहीचा अंगीकार करावा, विरोधी पक्षाबरोबर सत्ताधारी लोकांचं देखील म्हणणं ऐकावं, एवढी अपेक्षा व्यक्त करू। माझा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।